आलाश जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, नामदार चंद्रकांत दादा पाटील। आलाश जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर भाजपच्या उमेदवारांना विजयी करणं आवश्यक आहे, असं आवाहन राज्याचे तंत्रनिकेतन शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले। औरवाड इथं आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी पक्षाचा निधी आणि कार्यकर्ते चालतील, मात्र भाजपचे कमळ चिन्ह व भाजप मंत्र्यांचे फोटो प्रचारात वापरू नयेत असे ठाम शब्दात आमदार यड्रावकर यांनी सांगितलं आहे। या कार्यक्रमात माजी सभापती मल्लाप्पा चौगुले व युवा सामाजिक कार्यकर्ते राजू रावण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारनं सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक लोकहितांच्या योजना राबवल्या आहेत। लाडकी बहीण योजना, बचत गटांना अर्थसहाय्य, मुलींना मोफत शिक्षण, नमो शेतकरी पेन्शन योजना, सारथी योजनेअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, एसटी बसचं अर्ध तिकीट अशा योजनांचा उल्लेख करत नामदार पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेसला 70 वर्षात जे साध्य झालं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर करून दाखवले, असं ते म्हणाले। गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी कोणतीही सत्ता स्थाने नसतानाही आलास मतदारसंघात 35 कोटींहून अधिक विकास कामं पूर्ण केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। अकिवाट येथील कृष्णा नदीवरील पूल व जिल्हा मार्ग ही त्यातील महत्त्वाची कामं असल्याचं नमूद केले। यावेळी राजू रावण यांची सहकार प्रकोष्ठाच्या जिल्हा अध्यक्षपदी तर मल्लाप्पा चौगुले यांची भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय। जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत शहापुरे हे युवा कार्यकर्ते असून त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, असं सांगत शिरोळ तालुक्यातील सर्व भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास राहुल घाटगे, सावकार मादनाईक, रजनीताई मगदूम, राजवर्धन नाईक निंबाळकर, मुकुंद पुजारी, अनवर जमादार, शिवाजीराव सांगले, शिवाजीराव माने देशमुख, रवी शहापुरे, संजय डोंगरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा सहकार प्रकोष्ठ असतो, ज्याच्यामध्ये पतसंस्था, बँका, दूध संघ अशा सगळ्यांना भारतीय जनता पार्टीशी जोडण्यासाठी तो सहकार प्रकोष्ठ असतो। त्याचा जिल्ह्याचा प्रमुख आपण केलेला आहे आणि मल्लाप्पा अण्णा चौगुले की ज्यांना भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं उपाध्यक्ष केलेलं आहे, अशी सर्व मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत। आणि ज्याचा उल्लेख मी केला की दुपारची वेळ ही सभेला सोयीची नसते। स्वतःची जेवणं, नवऱ्याची जेवणं, सासूबाईची जेवणं, सासऱ्याचा औषध, अशा वेळेला चांगल्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी आश्चर्यकारकरित्या चौगुले साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टी, मोदीजी, देवेंद्रजी ज्या अनेक गोष्टी करतायत त्या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर मांडल्या, त्याची मी पुनरावृत्ती करतो। मी फक्त त्या ज्या योजना माननीय मोदीजी, देवेंद्रजी देत आहेत त्याचा साईज, त्याचा व्हॉल्यूम, म्हणजे त्याची व्याप्ती, त्याची संख्या ही फक्त आपल्याकडे मांडणार, मग कळेल की हे किती मोठं काम चाललेलं आहे। आणि मग हे स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाली, मग काँग्रेसवाल्यांनी का केलं नाही? आता काँग्रेसवाले काय म्हणतात की आम्हाला मतं द्या कारण आम्हाला विकास करायचा, परंतु 51 साली पहिली निवडणूक झाली, 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 50 साली आपण घटना स्वीकारली, 51 पहिली निवडणूक झाली। 51 पासून फक्त 95 ते 99